नमस्कार. आसरा हॉटेलच्या आजच्या लाईव्हमध्ये दुसऱ्या पार्टमध्ये भेटूयात हॉटेलचे ओनर मोरे मॅडम यांच्याशी. नमस्कार. मॅडम, हॉटेलबद्दल थोडीशी माहिती सांगा ना आम्हाला. आपलं हे हॉटेल आहे ते व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही आहे आणि याची दुसरी शाखा पंढरपूरमध्ये प्युअर व्हेजमध्ये आहे. तिथला पत्ता सांगू शकाल कुठलं? दुसऱ्या शाखेचा? हो, छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या राका हॉस्पिटल शेजारी आपल्या हॉटेल आसऱ्याची शाखा नंबर 2 आहे. ओके. उत्सुकता आहे मला की आसरा नाव ठेवण्यापाठीमागे काय कारण विशेष की काही तुम्हाला समजलेला अर्थ असा काय आहे का? विशेष म्हणजे आम्ही चालू केलं हॉटेल आपलं काढायचं आहे, त्यावेळी हा प्रश्न पडला की नाव काय ठेवायचं. नाव असं पाहिजे की त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. त्यामुळं परत सगळा विचार करून आम्ही आमच्या मुलांच्या नावावरून हे हॉटेल आसरा हे नाव चालू केलं. आराध्यावरून आ घेतलं, सईवरून स घेतलं आणि राघववरून र घेतलं. असं ह्या तिन्ही मुलांचा संगम करून आम्ही हॉटेल आसरा हे नाव दिलं, कारण कुठल्याही आश्रिताला आमच्या इथं आसरा आहे. ओके. हा त्यामागचा उद्देश. खूप छान संकल्पना आहे ताई, खूपच सुंदर. मला हे विचारायचं होतं, बाकीच्या हॉटेल आणि आपल्या हॉटेलमध्ये वेगळे पण काय म्हणून आपण सांगू शकतो? वेगळं पण असं म्हटलं गेलं तर इथं सगळे जे घरगुती पद्धतीचे मसाले मिळतात, आपलेपणा, जिव्हाळीपणा, जो विचारण्याची जी पद्धत आहे ती आपली आपण मनापासून करतो ना. ओके. ती आपली म्हणजे थोडक्यात सेवेमध्ये आपला हातखंडा कोणीच धरू शकत नाही. येस. ओके. आपले जे पदार्थ आपण बनवतो तर ते साधारण फक्त महाराष्ट्रीयन किंवा पंजाबी डिशेसमध्येच असतात की मिक्समध्ये पण मिळतात? हो, आपल्या इकडं पंजाबी म्हटलं तर पंजाबी मिळते, महाराष्ट्रीयन मिळते. त्यामध्ये व्हेजमध्ये व्हेज म्हटलं, नॉनव्हेजमध्ये जे घरगुती पद्धतीचे आजकाल लोकांना मसालेदार पदार्थ नको असतात जास्ती, त्याचा सगळ्याचा समाविष्ट कमी जे अन्नाला चव येणारे पदार्थ आमच्या इथे मिळतात. अच्छा, मला तर मग ह्याच्यावर आणखीन एक पुढे सुचलंय की ही चव टिकवण्यासाठी तुम्ही काय करता त्याच्यामध्ये? ही चव टिकवण्यासाठी आम्ही बाहेरचे रेडीमेड मसाले वापरत नाही. अच्छा. आमचे इथेच बनवले जातात आणि घरगुती पद्धतीने जे मसाले आहेत तेच इथे बनवले जातात आणि त्याचाच वापर होतो. ही या हॉटेल आसऱ्याची खासियत आहे. अच्छा, म्हणजे स्वच्छतेबरोबर चव टिकवण्यासाठी तुम्ही जे काही मसाले बनवता ते कुठल्याही बाजारातून किंवा कुठल्याही ब्रँडचे न घेता आपले वैयक्तिक आपण आपल्या लेवलला बनवतो. क्या बात आहे. म्हणजे चव तर नक्कीच सुंदर असणारच आहे. अच्छा, आपण थोडंसं फिरून पाहूयात. हो. ताई, मला एक विचारायचं आहे की ग्राहकांचा ह्याच्यामध्ये सर्वात जास्त आवडता पदार्थ आतापर्यंत तुमच्या ह्याच्यातला कोणता आहे? आमच्या याच्यातला आमच्या इथे कोणताही पदार्थ खाल्ला तर ग्राहक म्हणतो हे खूप छानच आहे. अच्छा, म्हणजे प्रत्येक पदार्थ हा विशेषच आहे. क्या बात आहे. म्हणजे आता मला हे ऐकूनच तोंडाला पाणी सुटलंय. हे स्वतंत्र असं फॅमिली सेक्शन आहे आपल्या इकडे. ओके. कुटुंबासाठी आणि महिला किंवा लहान मुलांसाठी अशा कोणत्या सोयी आहेत का आपल्या इथं, म्हणजे की त्यांना आल्यानंतर असं वाटेल की अरे हां, आम्ही घरीच आलो किंवा अशा ठिकाणी आलो की जिथे आम्हाला वेळ घालवण्यासाठी पण छान वाटतंय? हां, याचा इथं जे लहान मुलांना वगैरे घेऊन येते त्यानंतर त्यांना फ्रीडम पाहिजे असतं. ओके. कुठल्याही फॅमिलीला झालं त्या फ्रीडमसाठी इधर फॅमिली सेक्शन आहे, इथं जेवण करते, पण त्यानंतर गार्डनमध्ये तुम्हाला एन्जॉय करता येते, बसता येते, त्यासोबत लहान मुलांना खेळताही येते. ओके. अच्छा, म्हणजे इथं आल्यानंतर फक्त जेवणच नाही तर बाकीच्या पण मनोरंजनाच्या गोष्टी पण घडू शकतात आणि त्या वेळ पण जातोय त्याच्यामध्ये. अच्छा, पार्टी कार्यक्रम किंवा ऑर्डरसाठी बुकिंग करता येते आपल्याकडे? आपल्या इथं पार्टी होते, त्यानंतर आपण बुकिंग घेतो त्यांचा, त्या पार्टीचा आपण दुसरा मेन्यू ठरवला जातो, त्या मेन्यूमध्ये आपण त्यांना अनलिमिटेड देतो ना. ओके. जेवण वगैरे बुफे लावून ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. अच्छा, मला हॉटेलची वेळ सांगाल? हॉटेलचं आपलं सकाळी 11 ते संध्याकाळी क्लोजिंगपर्यंत 12:30 चालू असतं. ओके. मग इथं पोचण्यासाठीचा एक्झॅक्ट ॲड्रेस सांगा मला. हां, म्हणजे की लोकांना पटकन जाईल, अरे हां, आसरा हॉटेल नाव एखाद्या वेळेला समजा जर का एखादा कोणी व्यक्ती विसरला तरी पण ते हॉटेलच्या ओळखीवर इथं आला पाहिजे. विष्णुपदाच्या शेजारी. ओके. पेट्रोल पंप पण समोर. ठीक. तर पाहू शकतो मित्रांनो की हॉटेलची बैठक व्यवस्था पण खूप छान आहे आणि त्यांनी जसे सांगितलं आता की पदार्थांचा प्रत्येक पदार्थ हा खूपच छान आणि सुंदर असल्यामुळे आपण पाहू शकतो की सगळ्यांनाच आवडेल.
ॲम्बियन्स पण खूपच छान आहे, मला खूपच आवडलं. आणि हां, विशेष म्हणजे की किचन समोरच आहे, म्हणजे बरेचदा आपल्याला समजत नाही की किचन कुठे आहे किंवा पदार्थ कुठून येतो. तर त्यांनी तेवढी त्या गोष्टी आपल्या ओपन ठेवलेल्या आहेत. व्हेजचं किचन वेगळं आणि नॉनव्हेजचं किचन वेगळं दिलेलं आहे. त्याच्यामुळे तेवढा एक आपल्याला फायदा आहे किंवा आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे प्रत्येक येणाऱ्या खवय्यांसाठी तरी. काही लोकांना विश्वास नसतो की व्हेजचं किचन कुठे असू शकतं किंवा नॉनव्हेजचं किचन कुठे असू शकतं, कुठला पदार्थ कुठून आला आहे. तर ह्या गोष्टी एक आपल्याला चांगल्या कळालेल्या आहेत इथे. मला एकंदरीत छान वाटलं. हॉटेलचा ॲम्बियन्स पाहून तर खूपच सुंदर, आणि ताईंचे विशेष आभार की त्यांनी आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि हॉटेलची व्यवस्थित माहिती सांगितली. धन्यवाद ताई.